नमस्कार मंडळी, जय श्रीराम. चलो अयोध्या धाम. तर आज आम्ही जात आहे अयोध्येला. आमची ट्रेन आहे आस्था स्पेशल. फक्त अयोध्येला नेणारी ही एक स्पेशल ट्रेन आहे आणि सर्व भाविक भक्तांना घेऊन ही ट्रेन अयोध्येला आज निघणार आहे. तर पूर्ण अयोध्येचा प्रवास आणि या प्रवासामध्ये काय काय व्यवस्था आहे, काय सुविधा आहे हे सविस्तर मी आपल्याला दाखवणार आहे. त्याआधी थोडीशी माहिती 2020ला आम्ही गेलो होतो तेव्हाची मी आपल्याला सांगणार आहे. सर्वप्रथम आम्ही 2020ला अयोध्या, काशी, प्रयागराज, विंध्याचल तसेच सीतामढी या ठिकाणी गेलो होतो. तेव्हा अयोध्येला जाताना तेथील परिस्थिती, तेथील वातावरण आणि श्रीराम प्रभूचे दर्शन घेऊन तर आनंद झाला, परंतु एका डोळ्यामध्ये अश्रू आणि एका डोळ्यामध्ये आनंद. ती परिस्थिती बघून मनाला वाटलं की अजूनही श्रीराम प्रभूंचा वनवास संपलेला नाही, ते अजूनही एका वनवासामध्ये आहेत. देवादिकांची जर ही परिस्थिती आहे तर आपल्या साधारण माणसाची बिमारी किंवा सुख दुःख हे असणं साहजिकच आहे. अयोध्येला जाणारी ट्रेन ही रात्री 12ची कल्याणवरून होती. तर रात्रीचा हा आमचा प्रवास सुरू झालेला आहे. प्रवास सुरू झाल्यानंतर प्रवासामध्ये इतर बडबड केल्यापेक्षा देवाचं नामस्मरण करणं, भजन पूजन करणं कधीही चांगलं. म्हणून आम्ही आमच्याकडे जे साहित्य होतं, टाळ होते आणि काही भजनाची पुस्तकं, तर आम्ही ट्रेनमध्ये बरीच भजनं म्हटली, दत्तात्रयाची, रामाची, इतरही भजनं म्हटली. त्यामुळे प्रवास खूप आमचा आनंदमय झाला, सुखाचा झाला. विशेष म्हणजे बोर झालं नाही. अधूनमधून ट्रेनमधील इतर मंडळीही रामाचा जयघोष करीत होते. जय श्रीराम, जय श्रीराम यांचे नारे खूप मोठ्या आनंदाने, उत्साहाने म्हणत होते. जय भवानी, जय शिवाजी हे सतत घोषणा चालू होत्या. त्यामुळे अंगामध्ये एक ऊर्जा, एक आनंद संचारित होता. ट्रेनमधील सर्व प्रवासी खूप आनंदी, उत्साही होते, कारण ते सर्वचे सर्व चालले होते अयोध्येला रामदर्शनासाठी. घरच्यासारखं उत्कृष्ट प्रतीचं जेवण, घरच्यापेक्षाही सुंदर. दही, भात, डाळ, भाजी, लोणचं, मीठ, 3 चपाती आणि काहीतरी स्वीट असं या जेवणामध्ये. तसेच अंथरुणाची अप्रतिम व्यवस्था, नवीन कोरं बेडशीट, नवीन उशी कवर, तसेच अंगावरती पांघरून घ्यायलाही ब्लँकेट. खूप सुंदर व्यवस्था या ट्रेनमध्ये होती. तसेच संपूर्ण ट्रेन ही नवी करकरीत कोरी होती. तेथील टॉयलेट सर्व एकदम स्वच्छ, क्लीन. हा योग जुळून आणलेला आहे भारत सरकारने. त्याच्यामुळे काय झालं का प्रत्येक जिल्ह्यातून ही एक ट्रेन भाविक भक्तांना घेऊन अयोध्येला जात आहे. जे गोरगरीब आहेत ते जाऊ शकत नाही, त्यांच्यासाठी ही खूप एक सुवर्ण संधी आहे. 12 नंतरची पूर्ण रात्र, दुसरा पूर्ण दिवस, परत रात्र आणि दुसऱ्या दिवशी 8:30 ते 9ला आम्ही सहारनपूर या स्टेशनावरती येऊन पोहोचलेलो आहोत. ट्रेनच्या खाली उतरल्यानंतर बघा हा परत श्रीराम प्रभूचा जयघोष आता आपण ऐकतच आहात. ट्रेनमधील सर्व प्रवासी, भाविक भक्तजन श्रीराम प्रभूच्या दर्शनासाठी खूप आतुर झालेले आहेत आणि ट्रेनमधून खाली उतरल्यानंतर जयघोष करीत करीत आम्ही रेल्वे स्टेशनच्या बाहेर येत आहे. तर तेथेही एक आम्हाला एक अनुभव आलेला आहे, खूप सुंदर असा अनुभव. का इथेही आमचं सर्व प्रवाशांचं फुलाचा वर्षाव करून आमचं स्वागत करण्यात आलेलं आहे. जय श्री राम, जय श्री राम. 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 स्पेशल के सभी यात्रियों से निवेदन है, बाहर खड़ी बसों की तरफ प्रस्थान करते रहें. आस्था स्पेशल के सभी यात्री बाहर खड़ी बसों की तरफ प्रस्थान करते रहें.
आस्था स्पेशल ट्रेनमधून आलेल्या सर्व भाविक भक्तांसाठी, श्रीराम भक्तांसाठी बघा किती बस उभ्या केलेल्या आहेत. ह्या पूर्ण बस भक्तांना न्यायसाठी इथं जमा झालेल्या आहेत. संपूर्ण भक्तिमय वातावरणामध्ये भक्त न्हाऊन निघत आहेत. आता ट्रेनमधून उतरलेले सर्व भक्त इकडे येत आहेत. सर्व यात्रेकरूंची सोय इथं सरकारने खूप चांगल्या प्रकारे केलेली आहे. आपण बघू शकता. ज्यावेळी कोर्टाचा निकाल लागला, आपण केस जिंकलो आणि लवकरच भव्य दिव्य असं रामाचं मंदिर होणार आहे, तेव्हाच आम्ही ठरवलेलं की ज्या वेळेस हे मंदिर बांधून होईल त्यावेळेस आपण परत दर्शनाला जाऊ. आणि ज्यावेळी 22 तारीख निश्चित झाली, 22 जानेवारी, त्या दिवशी रामाची प्राणप्रतिष्ठा होणार होती. असा हा अलौकिक दिव्य भव्य सोहळा हा डोळ्यांनी बघावा, त्या क्षणाचे आपण साक्षीदार व्हावे ही खूप मनाची इच्छा होती. परंतु भारत सरकारने सांगितल्याप्रमाणे कुणीही कोणालाही जाता आले नाही. फक्त जे VIP व्यक्ती आहेत त्यांनाच तिथे जाता आले. परंतु इतक्या लवकर हा आम्हाला योग येईल, आम्हीही 1 महिना होत नाही, त्या गोष्टीला 1 महिनाही झाला नाही, 30 तारीख, तर आम्हाला हा एवढ्या लवकर योग येईल अयोध्येला जायचा हे आम्ही स्वप्नातही ठरवलं होतं. अयोध्येला जायचं हे तर नक्की होतं, पण एवढ्या लवकर आपल्याला जायला मिळेल हे कधी मनात आलं नव्हतं. परंतु असा योग 1 महिन्यात आला आणि अशा प्रकारची ही आमची खूप सुंदर यात्रा संपूर्ण झाली. म्हणून हा व्हिडिओ मी आपल्या सर्वांसोबत शेअर करीत आहे, जेणेकरून आपल्यालाही असा योग आला तर आपणही जावं आणि श्रीराम प्रभूचं दर्शन घ्यावं, ही माझी यामागची इच्छा आहे, भावना आहे. 2020ची अयोध्या आणि 2024ची अयोध्या यामध्ये जमीन आसमानचा फरक आम्हाला दिसत होता. कारण आम्हाला कुठलीच गल्ली किंवा कुठलंच ठिकाण ओळखता येत नव्हतं. अशी ही अयोध्या बदललेली होती, त्याच्यामध्ये परिवर्तन झालेलं होतं. बघून खूप आनंद झाला. आणि पूर्ण बसमध्ये श्रीराम प्रभूचे भजनं चालू होते, त्यामुळे प्रत्येक भजन हे मनाला भिडणारं होतं. डोळ्यामध्ये अश्रू येत होते, आनंदाचे अश्रू हे डोळ्यातून वाहत होते. खूप आनंद होता का आपण श्रीराम प्रभूच्या दर्शनाला जात आहोत. लता मंगेशकर चौकांच्या थोडंसं पुढे काही मिनिटावरती हनुमान गुफा म्हणून एक ठिकाण आहे, तर त्या ठिकाणी आमची राहण्याची व्यवस्था केलेली होती. तर बरेच टेंट इथे उभारण्यात आलेली होती. तर स्त्रियांसाठी वेगळे आणि पुरुषांसाठी वेगळे अशी राहण्याची येथे उत्तम व्यवस्था केलेली होती. तर तिथेच आता आपण जाणार आहोत. विशेष म्हणजे प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून अशी ही जागा होती की तिथून सर्व मंदिरे, नदी ही काही अंतरावरती, म्हणजे अर्धा किलोमीटर, 1 किलोमीटर अशा अंतरावर त्यांनी व्यवस्थित बघून ही जागा या प्रवाशांसाठी आरक्षित करून ठेवलेली होती. चहा, नाश्ता, जेवण सर्व सोय तिथे उपलब्ध होती. बसमधून एकूण आमचे 10 प्रवासी आम्ही या यात्रेला गेलेलो होतो. माझे 2 भाऊ, 2 वहिनी, प्रसन्न, भाच्या आणि आम्ही असे मिळून आम्ही 10 प्रवासी या यात्रेला आलेलो आहेत. सांगायचं म्हणजे इथे सर्वत्र स्पीकर लावलेले आहेत आणि पूर्ण भक्तिमय, राममय येथे वातावरण आहे. जिकडे बघावं तिकडे फक्त राम आणि राम, रामाचे भजनं कानावर पडत आहे. असं येथील वातावरण खूप मनाला आनंदित, प्रफुल्लित करीत आहे. जणू काही आपण खरोखर रामराज्यामध्ये आलेलो आहे असा भास होत आहे. आमच्याजवळ जे सामान होतं ते आम्ही टेंटमध्ये ठेवून आता शरयू नदीवरती आंघोळीला जात आहे. एकतर टेंटमध्येही आंघोळीची व्यवस्था केलेली आहे, परंतु काही मिनिटावरतीच शरयू नदी असल्यामुळे आम्ही तेथे जाण्याचे ठरवलेलं आहे. कारण शरयू नदीमध्ये आंघोळ केल्यानंतरच श्रीराम प्रभूचे दर्शन घेणार आहोत. तर येथेही आता स्त्रियांसाठी कपडे बदलण्यासाठी खूप छान व्यवस्था केलेली आहे. ज्यावेळी आम्ही 2020ला गेलेलो तेव्हा अशी व्यवस्था स्त्रियांसाठी कुठे दिसली नाही, परंतु आता ही व्यवस्था केलेली आहे. तसेच हा आहे लता मंगेशकर चौक आणि भव्य अशी येथे एक खूप मोठी विणा ठेवलेली आहे. आणि हा आहे जेंट्स लोकांचा टेंट. नेहमी तर आपण आपल्या मनानुसार आपण यात्रेला जातो, प्रवास करतो, परंतु असाही आनंद घ्यावा, याचा अनुभव घ्यावा म्हणून आम्ही या आस्था स्पेशल ट्रेनने या यात्रेकरूसोबत येथे आलेलो आहे. तर आता आपण दर्शन घेत आहोत हनुमानगडी येथील हनुमंताचं दर्शन. तर हे सर्वप्रथम
आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. असं म्हणतात का अयोध्येला आल्यानंतर सर्वप्रथम हनुमंतरायाची आपल्याला आज्ञा घ्यायची आहे, त्यांचं दर्शन घ्यायचं आहे, नंतर श्रीरामांचं दर्शन घ्यायचं आहे. तर म्हणून आम्ही येथे आता हनुमंताचे दर्शन घ्यायला लाईनमध्ये उभं राहिलेलो आहे. जर तुम्ही अयोध्येला येत आहात तर तुमच्याकडे कमीत कमी 2 दिवस तरी असायला पाहिजे, तेव्हाच तुम्ही पूर्ण अयोध्येला फिरू शकता, किंवा 3 दिवस भरपूर आहेत. तर 3 दिवसामध्ये आपण अयोध्येचा प्रवास, अयोध्येची यात्रा करू शकता. तर भरपूर ठिकाणं आहेत जिथे आपण जाऊन दर्शन घेऊ शकता, परंतु बरीच ठिकाणं आहेत जिथे आपण मोबाईल नेऊ शकत नाही, त्यामुळे तेथील दर्शन किंवा ते ठिकाण तुम्हाला दाखवू शकत नाही. परंतु या ठिकाणी मोबाईल अलाउड असल्यामुळे थोडंफार आपल्याला या ठिकाणचं दर्शन घडवत आहे. खूप गर्दी आहे, परंतु भाविक जण जे आहे ते खूप शांततेमध्ये भगवंताचे दर्शन घेणार आहेत. संध्याकाळची वेळ आहे, 4 ते 4:30 वाजलेले आहे. तर आता आम्ही जात आहे श्रीराम प्रभूच्या दर्शनासाठी. खूप गर्दी आहे, तरीही अर्धा ते पाऊण तासामध्ये दर्शन होईल असं येथे सांगत आहे. तर चला बघूया श्रीराम प्रभूचे दर्शन आपल्याला किती वेळामध्ये होते आणि कसे होते, त्याची सविस्तर माहिती मी आपल्याला पुढे देणार आहे. तर आजूबाजूला असलेली ही छोटी छोटी दुकाने आहेत आणि येथे अशा प्रकारच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत. तर तेथेही आपण जाऊन या मूर्त्याचे दर्शन घेऊ शकतो. गर्दी खूप होती, परंतु खूप सुंदर पद्धतीने आमचं दर्शन झालेलं आहे आणि खरोखर पाऊण तासामध्ये श्रीराम प्रभूंचे दर्शन झालेले आहे. कारण 3 ते 4 लाईनीमध्ये आपण जाऊन उभे राहू शकतो आणि दर्शन घेऊ शकतो आणि बरेच अंतरावरून आपल्याला श्रीराम प्रभू डोळ्याने दिसतात. आता आपण आलेलो आहे दशरथ महल येथे. तर येथेही आपण दर्शन घेऊ शकता, या मंदिराला भेट देऊ शकता. हे मंदिरही राम मंदिरापासून काही अंतरावरतीच आहे, जास्त लांब नाही. कनक भवन, सीता रसोई, दशरथ महल असे कित्येक मंदिरं जवळपास आहे. तर तेथे आपण जाऊन दर्शन घेऊ शकता. सुग्रीव महल आहे, म्हणजेच किल्ला आहे. तसेच येथे छोटी मोठी खूप मंदिरे आहे, तेथेही जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता, बघू शकता. अयोध्येतील राम मंदिराचं काम पुष्कळ बाकी आहे. किमान 2-3 वर्ष तरी हे काम पूर्ण व्हायला लागेल. परंतु आपले श्रीराम प्रभू, त्यांची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे, ते विराजमान झालेले आहे. तर अशा वेळी आपण अवश्य त्यांच्या दर्शनाचा लाभ घेऊ शकता आणि अवश्य घ्यावा. कारण या दिवसाची, या क्षणाची आपल्या असंख्य पिढ्यांनी खूप वाट बघितलेली आहे. त्यांनी त्यांच्या प्राणाचे बलिदान दिलेले आहे, खूप यातना, कष्ट सहन केलेले आहे. तेव्हा कुठे हा दिवस आलेला आहे. म्हणून आपल्या हिंदूसाठी ही गर्वाची गोष्ट आहे आणि सर्व हिंदू भक्तांनी एक वेळ अवश्य श्रीराम प्रभूचे दर्शन घ्यावे, अयोध्येला भेट द्यावी. अयोध्येचं दर्शन घडवणं एका भागामध्ये शक्य नसल्याने 2 भाग बनवलेले आहे. तर दुसरा भाग मी लवकरच अपलोड करणार आहे, तर तो सुद्धा आपण अवश्य बघावा. पुढील भागामध्ये आपण श्रीराम प्रभूचे मोक्ष ठिकाण म्हणजेच गुप्तार घाट, शरयू नदीचे रात्रीचे विहंगम दृश्य, तसेच नागेश्वर मंदिर हे आपण बघणार आहोत. तर पुढील भाग अवश्य पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी.